दमले हो. जमले आता दम लागणारच आहे. आलंय जवळ जवळ तर म्हणजे काय? दादा हो नेमकं जायचंय कुठे? अरे तू आहे ना मागच्या घरी सारखं आला. करू नको बरं का. माग तिथं त्या आपण एका वस्तीवर राहिलो कामाला तिथं तुझ्यामुळे ना काढून दिला ते काम. मी काय केलं तो? काय एक केलं? ठिकाणी नाही 3 ठिकाणी काढले या गाबड्या पायी. हा. कसा घातला असतो तुझ्या जन्म? कसं घातलं पाहिजे? हा ना. आता तू टुकारपणा करू नको. मी काय केलं दादा? जिथं जातो तिथं लाईन मारी तू. तू जरा आवर घाल ना तुला. हे पाय तुझ्यामुळे ना 3 ठिकाणी ना मार खाता खाता वाचलो बरं का. हा कामाला गेलो. हे पाय बरे पोर किती शांत आहे ते. हा हो आयो हे बघ ना कसं मला दादा कसं खवळतो बघ बघ. ए, खाऊ नका ना पारला. अगं पाहिलं नाही का तो 3 ठिकाणी आपल्याला किती मारता मारता लोक राहिले. बरोबर आहे. कामाला गेला का तिथं मार्काच्या पोरीवर लाईन मारतोय. हा मग ती माझ्याकडे बघत होती. आता तसं काही करू नको बरं का. अरे तू सावतरी ना. हे पहिल्या बायकोची आहेत ना त्याच्यामुळं. अगं पहिल्या बायकोचं काय सावतार काय पण माहित आहेत ना. बरं चला. माझ्या पोटचे आहेत ना. चल झाला आवर घालावं मग जरा. हायो. बाद झाली एवढे. बरं दादा हो मी काय म्हणतोय बोल ना. आता हे माझ्या पहिले यायचे हे 3. हा 1 2 3 हा हा. आता हे तर माझा सख्खा भाऊ. हा हे सावत्र पण मी शक्यच मानतो. हा हा आणि ते पोटात एक या 1 2 तू 1 3 जरा आवर घाल ना आता. हा? कवर आवर घालतो. आता इथं माझ्या लग्न लावून द्यायचं ठरून तूच पोरं नुसतं पोरं एवढे भावन बहिणी काय करू मी? हा? बरोबर आहे ना. अरे कसं आहे माहिती तुला अशा हो काय? म्हातारपणे जर झालं ना तर तो इकडे 8 दिवस तिकडे 8 दिवस इकडे 8 दिवस ए, आम्हाला अच्छा बघायला लागेल. अरे बरं राहिलं ना माझं. चल आहे मला माहिती धरला हाताला. ऐक ऐक. आई. तो आई पडेल. माहिती आहे मला नको काळजी करू मला माहिती आहे तू काय काळजी चालली. तुपल्या आईला धरचा. हा, मला माहिती तुला कायची काळजी काळजी चालली. हा आता- पोरांकडे लक्ष नाही नुसतं आईकडेच बस झालं आता मला सहन होणार नाही आता सांगतो मी. हा चल इथं गं. काय नेमकं काय झालं लागलं तुला? काय नको आपल्या बायकोला बी. आयो चला पोर हो दादा हो इथं आहे का आम्हाला आई इथं हे काय आलं इथं बघा. तुझ्यामुळे सारी इज्जत जाती. सांग त्याला. इथं आहे ना नीट ड्रायव्हर का अक्षा. आता माझ्या डिलिव्हरीचा टायमिंग आलेला आहे. पळायला लावू नको इकडे तिकडं. नाही नाही मग तुला तुला आराम कराय बाकीचे मी बघतो कुठं काय काय बघतो? म्हणजे काम काम हा? मस्त. ए बाबा आमचं काम नको करू फक्त तेवढं कर. नाही नाही हे आहेत ना बाकीचे. हा हे पाय बरं किती शांत आहेत. हा हा इकडे काय चाल गं. करायचं असं काय अगं गपगती दे मला सगळं माहिती मला नको शहाणपणा नेहमी सांग. असं करत आ, राहतो तुला सांगितलं ना किती बऱ्या झिपऱ्या भान म्हणून. कशी आईची ग तुझी दुसरी आई आहे ना मी. झालं 10 रुपये दे ना. ए, माझ्याकडे पैसे नाही. तिथं काय वचवच करू नका बरं का. मागा भीक मागा. 10 रुपये पाहिजे मला फक्त. याला बिस्किट पुढे खायचा तर लहानपणापासून सवय लावली याला बिस्किट पुढे खायचं ते अजून अरे मालकीन बाई ना लय चांगली. मी कालच पाहून आलोय आंबे आपल्याला तिथून हो. होय. ते म्हणले मी त्यांना सगळं आपल्या सांगितलं त्यांना हे असं करता असं असं. ते म्हणे हा या म्हणे बिंदास बोल. तुमची पहिली बायको तुत्री होती का? हा हे तू आता कसं काय झालंय? ते आईवर गेलोय पाहिजे. दादा मला पण बघा. हा बरं मी काय पोरगी हा आपण एकदा इथं कामाला सोयीला दादा, लागू मी मग म्हणतो. पाहू. हा मी काय म्हणतो हा मालकीन लय चांगली आहे का? हा चांगली मालकीन गरीब आहे. विचारलं नाही करायचं? म्हणजे कसं आहे दादा चांगली असं तरी नीट राह तू. गरीब आहे मालकीन. हा का हा कवाशी घेत आहे. हाल हे का आलंय आलंय. हे आहेत का? हा हे काय बसलेत ना मालकीन बाई पुढच्या. तू काय बोल नका. नाही, नाही. मागोय. इकडे बाई. अच्छा अच्छा इकडे मम्मीकडे यायचं असतंय अक्षा. मालकीन बाई थांबतो ना. आलो होतो आम्ही कामाला. हायो तुम्ही आले तर हे कोण आहेत बाकीचे? हे मग आपले पोर आहेत. हाय हे 1 हा. नंबरचा. ह्यो 2 नंबरचा. ह्यो मायावाला 3 तीन नंबरचा. नंबर ही पोरगी 4 नंबर. ते हे 5 नंबर. नंबर हे 6 नंबर. 6 नंबर. अरे बापरे. आज 6 उद्याचे एवढ्यांची गरज नाही मला पण. हा हे पहा मालकीन बाई हा इथं यांना काम भेटन का? ये मा पहिले बाई पूजा बाई ह्यो 1 2 नंबर. ही पोरगी 3 नंबर आहे. नाही हे हीच आहे. नाही हीच आहे. हे माय याला टाइम आहे हे नाही कामाला. बायकोच आहे. हा भेटून जाईल काम. इथं बांधकाम चाललंय ना त्या तिघांना ना तिकडे जाऊ दे कामाला. ठीक आहे कोणते? ते तुमच्या पहिल्या हा पहिल्या बाई हा, पहिल्या बायको. 1 2 3 हा. मी इथंच थांबू ना मला आईशिवाय करमत ना. आयशिवाय करमत नाही? हा दादा शिवाय बी मला करमत नाही. म्हणजे यांना सवय झालेली आहे, ते करून येते संध्याकाळी. हा भेटते ना आ? कामाच्या वेळेस. हा तिकडे भेटेल जेवायला. भेटत आहे रे. हो सर्व भेटल पण बाई तुमचं तर पोट म्हणजे आता तुम्ही डिलिव्हरी होणार आहे असं मला वाटतंय. हा ना
मग कसं काम करणार तुम्ही? सांगा ना कसं करते मी काम. हे पहा मालकीन बाई, हा हे 1-2-3 जण तिकडे कामाला जातील हो. हो आम्ही 2 जण तुमच्याकडे कामाला 3 जण. हा. आणि मी काय म्हणतो डिलिव्हरीच्या वेळेस आहे ना हिची आई हा मग हिची डिलिव्हरी तिला इथंच राहणार आहे. हा इथं आहे, इथंच थांब. हा. म्हणजे तुम्ही डिलिव्हरी येत होणार, तुमची आई येते येणार. बर बर चालतंय. भरपूर खोल्या आहेत आपल्याकडे तशा. हा का? हा, आपली कोणती आहे? हे काय फोटो काढतोय का? हा हा ते ते पोरं फोटो होता ना, मी त्यांना म्हणले होते मला फोटो काढायला न्या, फोटो काढायला न्या. त्यांनी फोटो काढायला नाही नेलं म्हणून मी कॅमेरा घेऊन दिलाय फोटो काढायला. बरं मी काय म्हणतो मालकीन बाई, आ? आपली खोली कोणती? आपली म्हणजे आपली काय? म्हणजे आमची 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 सगळ्यांची. असं म्हण ना. तुम्ही ना त्या खालच्या खोलीमध्ये राहायचं हा? आणि तुम्ही तिकडे जायचं, आताच जायचं. हा. हो सकाळी जातील ना कामाला तिकडे. हा चालेल, राहू द्यायचं, राहिलं तर काही प्रॉब्लेम नाही. काम तिकडे करा. हा कामाला तिकडे जातील. तुम्ही लय चांगले वाटले मला. तुम्ही आमचे लय क्यू अहो, करताय. हो. दादा त्याला दाब बर का, ए, गप संजय. त्याला दाब. अरे राजा थांब ना. मी काय करते, चला तुम्हाला तुमचं खोली दाखवते. चला चाल ग. हा, चाल. चाल. मी चाललोय ना, मला काय वाढलं तू. मस्त लावलेत गुलाब, मला आवडतात लय गुलाब. हो का? मला पण खूप आवडतात. हा जेवण केलं का तू? हा, जेवलो की. जेवला? हा आईने आणलं होता तिथून ठ्याचा आणि तेच खाल्लं. पिझ्झा? हा आम्हाला एवढ्या भाकरी लागायच्या सगळ्यांना. हो का? हम्म. बरं. हे ना मला गुलाब खूप आवडतात, त्याच्यासाठी ना लावलेत हे. हा कसा छान आहे आहे, आमचा बगीचा? छान आहे. तुम्ही तुमचा बगीचा. मी हा मग तुम्ही बी छान आहे. दादा म्हणत होता मालकीनले भारी, मालकीनले भारी. जेव्हा बघितलं ना तेव्हा खरंच वाटलं, खरंच लय भारी. तसं तूही खूप छान आहे. हा आणि का? गुलाब पडलं माझं. देतो ना मी. घ्या ना. काय लावून देऊ पुढे? नको, अरे माझे केस नाही दे. होय रे. हा. हे काय म्हणजे ते एक छोटा आहे, मोठा आहे, तुझ्या बापाला तुला सांगता येत नव्हतं का? तसं नाही, मग ते कसं कसं? आहे माहिती का मालकीन बाई, ते तिघ आहेत ना, हा ते माझ्या पहिल्या आईचे आहेत. ते बोलले माहिती हा. आणि मी ना माझ्या आईचं आता ते बघितलं ते, आणि ते लग्न केलं नसतं माझ्या बापाने, मी झालो असतं का? नाही नाही नसतं. त्यांच्या माझ्या बघितलं ना. हा. पण ते अजून पोटात आहे त्याचं काय? ते कसं आहे ना, माझ्या बापाला लय हौस, लय कष्टाळू पहिल्यापासून, लय कष्टाळू. कष्टाळ म्हणजे एवढं सगळ्यांचं पोट भरायचं म्हणलं कष्ट करावं लागतात ना. आहे ना. आता कसं आहे, बरं झालं इथं आलो. इथं वाईट का? हा? का? म्हणजे का मला तसं आम्ही लय वन माहिती का. आणि आमचं एवढं सगळं कुटुंब बघन ना, कोणी लवकर ठेवून घेत नाही आम्हाला. बरं मी काय म्हणते, मग तुझं शिक्षण काय नाही झालं? शिक्षण झालंय ना, किती? MA PhD चालू आहे आता. PhD? हा. मग खूप छान आहे ना. हा छान आहे सगळं. आणि ह्या तो कुटुंबामुळे ना तुला ह्यांच्यात गुंताय नाही नाही, मी शिक्षण पूर्ण करतो, कष्ट करतो, शिक्षण पूर्ण करतो सगळं. मला शिक्षणाची लय आवड आहे, मला सगळं येतं ना. हा, मी तुला पाहताच ना असं वाटलं मला ना तुझ्यामध्ये काहीतरी आहे, म्हणजे तू शिकलेला आहे ते आता मला कळालं. हाय हाय हाय, आहे ना. शिकलेला आहे. बरं. सगळं विचारा ना मला, तुम्हाला काय डाऊट असेल तर विचारा, मला सगळं येतं. माझा डाऊट का? हो, माझं तसं काही नाही. मग मी काय म्हणते, लग्न वगैरे लवकर नको करू, शिक्षण पूर्ण कर. कसं आहे म्हणजे हे कुटुंब तुला सांभाळायचं आहे ना. नाही, लग्न केलं कसं हातभार लागेल ना. माझ्या एकावर भाकरी घालीन, निस्ता खातेत मी एकटा छान आहे. हा, तू छान आहे तसं. वय मालकीन बाई, हा. मी आल्यापासून बघतोय बाकीचे कोणी दिसत नाही, तुम्ही एकटेच आहेत का इथं? मग तुम्हाला कोण नाही का? नाही नाही, आहेत ना, आई वडील आहेत, भाव आहे, सर्व आहे, पण ते ना मुंबईला असतात. मी कसं 25 एकर शेती आहे ना, ते इथं करून घेते. मला आवड आहे शेती करून घ्यायची. चांगले मग शेतीची आवड पाहिजे, शेतीत काम करणाऱ्यांची बी आवड पाहिजे. म्हणजे नाही का. खूप छान. हा इंग्लिश जमते तुला? हा, मग एवढं शिकलो म्हणलं इंग्लिश येते ना मला. हे काही विचारणं गोष्ट झाली का? हा, मग म्हण ना. बोलून दाखवू का? हा. आय लव्ह यू. वेडा, ते नाही रे, हे परदे खाली येतं. दुसरं काहीतरी वेगळं म्हण ना. हेच इंग्लिश भारी आहे. आय लव्ह यू. बरं ठीक आहे, आय लव्ह यू टू. गेलं पुढे सांगू, मला काही येत नाही. काय बोलतोयस का तू? मग भारी होती ना इंग्लिश. हा, तेच मला आवडलं. मला बी आवडलं. तुला बरं तू जा. कुठं?
मला तुम्ही दाखवलं असतं ना काय ते कुठं 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 काय काय काम हा, बरं करायचं ते ठीक आहे चल दाखवते हा. चल इकडे ना सॉरी सॉरी नाही हात लावला अयो दमले ग बाई बाई काम करून करून पिठा पाडला आपला काय ग वैशे अय बाबा आपल्याला नाही काम होत आता कवर करायचं का ए भाऊ तसं नको म्हणू आपल्या माग लय पोर आहेत हा लय पोर आहेत आपल्या माग असं ना जाय ना तुम्हाला कोणी अरे मग- सांगितलं होतं एवढे फायदा करायला आता काय करते मग हा दुखायला लागलं काय तो आहे हा ना जरा बरं वाटा ना मला हा बरंच वाटा नाही मी तुम्हाला गुढीच सांगत या हो आता आहे ना बास करा आपल्याला लेकरू नको बस भाऊ आज 5-6 होते अय बाबा मी काय बजाळे काय तुम्ही एखाद्या मी डझन होतील मग बरोबर मी आहे ना आता जर गेले ना माय ऐक मी हा. माय ऐक संग जात असते मायाला बोलून घेणार आहे मी जात असते माझ्या बाळाच करू नका हाल त्याचे वडू नका गोरे गोरे गाल त्याला मायेच्या पदराने पालव ग रडतो परशुराम पाळणा कुणी हलवा ग रडतो परशुराम पाळणा कुणी हलवा ग बारक पोरग घेऊन गेल ते कुठे तिकडं खेळत येते तेव्हा ते वाढून त्याला झालं चॉकलेट घेऊन दिले त्याला 5 रुपयाचे चल झालंय हा ए बाबू इकडे ए लेकरा वाळू चल खायला यार. खेळत बसला बस इथं इकडे तुम्हाला सांगितलं त्याला एकट्याला नका सुटी जाऊ दे. एक तर खुरापती पोरग आहे ते पाहिजे तिकडे तिकडे का सारखा इकडे सरक. त्याला बसायला जागा नाही काय नाही ये बाबू, ये. चॉकलेट खाऊन पाहिजे त्याचे दात कसे किड आहेत त्याचे हा बाई खरंच भूक लागली का आ? भूक लागली का भूक लागली आता त्याला आता त्याला चॉकलेट चारले होते ना मी लगेच भूक लागली हा दुकानातून आल्यावर अयो. आई हा ऐक ना काय खूप भूक लागली हा पैसे दे ना काय हो. इकडं कुठं तिकडं काय लग्न करा ना. मी सगळ्यात मोठा आहे ना माझं लग्न बघा ना. याचा टेप एकच वाजवतो मला बॅट घ्यायची बॅट दादा बॅट यांच्या कॅशिडी बदली बाबा तिकडे पैसे दे ना हा भूक लागली जोरात थांबा थांबा संध्याकाळ होत्या थोडी आपण मालकीन बाई कोणी ना काहीतरी जुगाड लावू का रे याचा डायलॉग भूक लागली ना हा. याचा डायलॉग बायको करायची आणि याचा डायलॉग मला खेळायला घ्यायची आणि हे आपलं बरं आहे हे नीट झालंय पहिला ते हे पहिल्या चांगलं बायकोचे आहेत ना हा मी तेच म्हणत होते काहीतरी फॉल्ट होता कारण पहिला बायको पाहू 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 मला बॅट घ्यायची ना ओ आला का तू बी भाऊ ते ए मा पोरग किती हुशार आहे लय गुणाचं आहे तो यावरच ये गेले बाबू ते. माझ्याजवळ ये. नाही राहू दे आता लय अडचण झाली एवढं ठेवलंय दादानी फार बळबळ. हा ना हा बोल ना मला 500 रुपये दे बरं हा 500 हा संध्याकाळी देणार रे मालकीन बाई 500 रुपये तू दे मला आता ए, जा ना. आता- माझ्या परत 500 दे तर बाय ते तो काय पोरला दादा हो काय माहिती का माझ्या बर्थडे हा हा मग तिला मी काहीतरी गिफ्ट दिलं पाहिजे ना हा अरे आपण कामाला आहे तिथं अरे इथं खायचे वांदे आणि तू गिफ्ट द्यायला चालला काय मग तू देणार नाही का मला 500 रुपये मग तू जा भाऊ, तुझं माझ्यावर जीवच नाही म्हणजे तू विचारतो का धमकी देतो पाय ना हा जीव नाही का माझ्यावर मी किती माहिती फक्त पैसे मी काय काम करीत नाही का आजच पाहिलं अरे याचा आणा नाही अजून हातात आला आपल्या अगं, हा? काय म्हणते ना पाय ना हे आहे हे बघ याला गर्लफ्रेंडने काय दिलंय तुला काय करायचं मला कोणी ग बसा तुम्हाला काही काम धंदा नव्हता काय हा काय झालं ग कुठं ना करून ठेवला का नाही हा पहिले होते ना तुम्हाला 3 होते ना आम्ही सांभाळले असते कसे बी हा काही गरज होती का ते तो हे खरंय म्हणायला शासनाने किती भारी नियम काढलाय हम दो हमारे दो हम दो हमारे दो हा हा एवढी तारंबळ झाली असती का आपली नाही ना राव खरं अशी उपासमारी नसती झाली रे झाली असती का हा हा असं काय बोलती मग मी झालो असतो का अरे तू नसतं झाला ते परवडलं असतं उलट पहिल्या बायकोलाच 2 पाहिजे नव्हते हा एवढी तारंबळ नसती झाली हे काय आलं माहितीये का तुम्ही न शिकल्याचं हे चालू आहे हा अडाणी होतो ना हा अडाणी होतो ना शिकले असते ना थोडे 2 वर्ग तर ते कामाला आले असते सरकारने काय काय नियम काढले ते कळालं असतं आता मला तरी काय माहिती असं पुढं अशी तारमळ होईल म्हणून आपल्यावाली अहो आता तरी बास करा नाही, आता बाद झाले आता एवढं शेवट आता होय, मालकीन बाई आल्यात आई ग आई खूप छान आहे आईचे विचारही खूप छान आहे माझी आई हो तुमचीच आहे मी थोडी बोलली माझ्या आहे खरंच जे तुम्ही बोलताय ना अगदी बरोबर आहे जे ते बोलतात ना त्यांचं अगदी बरोबर आहे
मला कळायला पाहिजे होते. पहिल्याच बायकोचे 3 मुलं होते, अजून एवढी 3 झाली. तुम्हाला कळलं पाहिजे ना. आज ही वेळ आली नसती तुमच्यावरती उपाशी मारायची. 2 मुलं असते आजकाल, 2 कशाला, एकच बास, त्यालाच एकालाच जपा. आज किती तुमची तारांबळ होती का नाही? आहे का तुम्हाला कुठली एखाद्या शॉपिंगला जायचं, एखादा कपडा घ्यायचा, सण सुद्धा आले, कुठल्या गोष्टी आहेत का? आहे ना सर्वांसोबत हाल तुमचे का? हे तुझ्या बापाने कष्ट केलं का? तुम्हाला मगाशी लय तोंड वर करून बोलत होता, माझा बाप लय कष्ट आहे. नाही हे कष्ट. अहो मालकीन बाई, हा माणूस भांडो पुस्तकात पाडीत आहे माणसाचं. हा, हे बरोबर आहे. ज्याला काय येत नाही ना ते भांडणच करतं. अरे गप ना बाबा, आता एवढी मोठी तिथं चव घालून बसली सण काय अहो तुम्हीच घातली एवढी मोठी चव, आणि मला सांगता काय चव घातली? आता तरी काय नको म्हणू. आता गप बसा, मालकीन बाई आल्यात, कशाला भांडता? शांत बस तू. दादा, हो ह्याचं शिक्षण काय झालंय? याच वय हा, 10वी नापास आहे तो. काय 10वी नापास? 10वी नापास आहे. मूर्ख. तू काय म्हणाला काय म्हणाला मगाशी? ते काय चुकला काय आता तू तिथं जाऊन? नाही आहे. काय केलं काय तिने? मी म्हणलं फक्त MA PhD झाली. माझ्या मित्राच्या तोंडून ऐकलं होतं किती एकदा, असतं ते? मला बी माहित नाही ते. जे काय खोटं बोललो असेल ना, पण ते मनावर ना घेऊ. माझं म्हणले साप आहे हो. ऐका ना मालकीन बाई, लहान तोंडी मोठा घास घेतला. ऐका, गरीब आहे पण माझं म्हणले साप आहे. आणि तुम्ही मला आवडले म्हणून मी तुमचं खोटं बोललो की माझं शिक्षणात झालंय. आता तुमचं राहणीमान कसं, माझं कसं, खरंच मनापासून आवडलं तुम्ही म्हणून या गोष्टी बोललो मी. मला हे तू खूप आवडले. मला ना आजपर्यंत कोणीच आय लव्ह यू म्हणलं नव्हतं. खरंच. जाऊ दे, गरीब आहे म्हणून काय झालं? श्रीमंत होतात, गरीब होतात. गरिबीचं श्रीमंत होतं, श्रीमंताचे गरीब होतात. आम्ही अगोदर खूप गरीब होतो. 1 एकरच जमीन होती आमच्याकडे, त्याच्यावर आम्ही 25 एकर जमीन घेतली. मुंबईमध्ये एवढं मोठं प्लॉट बांधलंय, परत तिथे एवढा मोठा बंगला बांधलाय. जाऊ दे, तुझी लग्नाची तयारी आहे का? मी तुझ्याशी लग्न करते. आहे ना. तुम्हाला मान्य आहे का? अहो मालकीन बाई, आम्ही कुठं तुम्ही कुठं? काय की नाही? नाही, मी चेष्टा नाही करत खरंच. आणि तुम्ही इथंच राहायचं, हा घर जावायच होणार आहे. तसं तर आहे ना घर आपलं एवढं मोठं. हा चालतंय. बरं पण ऐका, हा. आणि हे तुमच्या जे बापाने केलं ना ते नाही करायचं आपल्याला. नाही. फक्त ना 2च, हा. 2ही नको, 1च. हा. तुमची काय इच्छा आहे? नाही, तुम्ही म्हणता ना तसं. हम दो हमारे दो. बरं मंडळी, आम्ही जी चूक केली ती तुम्ही करू नका. हम दो हमारे दो.